नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे कारण पी एम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची ओरिजिनल तारीख जाहीर। मित्रांनो, आज मोदी साहेबांनी पी एम किसान योजनेचा 21व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे। मित्रांनो, ती तारीख काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पी एम किसान योजना देशभरात लोकप्रिय आहे। या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकार वर्षाला 6,000ची आर्थिक मदत करते। योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकार बारीक लक्ष ठेवून असते। त्यासाठी योजनेची पात्रता सूची तयार करण्यात येते। या पात्रता यादीत कोण शेतकरी या योजनेशी जोडलेले आहेत आणि कोण नाहीत याचा अंदाज येतो। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत ही सरकार वेळोवेळी असे निकष लावून सरकार पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत करते। इतर योजनाप्रमाणे पीएम किसान योजनेत ही पात्रता यादी आहे। जे लोक या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो। या योजनेत जर बोगस लोक घुसखोरी करत असतील तर सरकार अशा बोगस लाभधारकांना हुडकतो आणि त्याचा अर्ज बाद करतो। त्यामुळे ई-केवायसी करणाऱ्या शेतकऱ्याला लाभ मिळतो। जे शेतकरी ई-केवायसीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करत नाहीत त्यांचा 2,000 रुपयांचा हप्ता थांबवण्यात येतो। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी CSC केंद्रावर जाऊन अथवा साईटवर जाऊन लवकर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा। सर्व कागदपत्रे जोडा। जे शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करतात त्यांना या योजनेचा लाभ मिळतो। भूसत्यापन, जमीन पडताळणी हे काम या योजनेत शेतकऱ्यांना करावं लागतं। जे शेतकरी हे काम करत नाहीत त्यांना या योजनेअंतर्गत कोणताही लाभ मिळत नाही। शेतकऱ्यांनी ही अट पूर्ण करणं आवश्यक आहे। त्यामुळे मुदतीत शेतकऱ्यांची त्यांच्या शेतीचे व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे। अजून एक महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक करणं आवश्यक आहे। जर हे काम पूर्ण केले नसेल तर शेतकऱ्यांचा हप्ता थांबवण्यात येतो। जर हे काम अपूर्ण असेल तर ते तातडीनं पूर्ण करा, कारण सरकार लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करतं। ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असेल व सेवानिवृत्त असेल त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही। 10,000 रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तींना या योजनेचा फायदा मिळत नाही। इन्कम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, आता मेन मुद्द्यावरती येऊया। बघा मित्रांनो, येणाऱ्या 18 ऑक्टोबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा केला जाणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। धन्यवाद।